महानगरपालिकेची निवडणूक तसं पाहिलं तर कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करत असतात। त्यापैकीच एक नागपूरचे योगेश गोन्नाडे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते अनेक वर्षांपासूनचे आहे। मात्र आज जेव्हा त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता रात्रीच त्यांच्या आईची वृद्ध आईची तब्येत बिघडली आणि पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं। सकाळी आईचा अंत्यसंस्कार त्यांनी पार पाडलं आणि लगेच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे। योगेशजी, तुमच्या पक्षाच्या वाट्याला अवघ्या 8 जागा नागपुरात आल्या, मात्र तुमच्या नेत्यांनी तुमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तुमच्यासोबत उभे राहिले। मला माझ्या पक्षश्रेष्ठी किरणजी पांडव तुमाने साहेब हे सगळे माझ्या सोबतीला होते आणि त्यांनी मला वेळेवर मुखाग्नी देताना माझ्याकडे AB फॉर्म पाठवला आणि त्यांचा आशीर्वाद आहे, मला आईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं आज शक्य झालं की मी या ठिकाणी येऊन पोहोचलो। आणि जनतेच्या बाबतीत मला असं वाटतं की जनतेच्या प्रति जी सहानुभूती आहे, मला तळमळ आहे, त्यांचं काम करावं, त्यांच्याबद्दल त्यांच्या जे काही सेवा करता येईल ते करावं, असं जे माझ्यामध्ये तळमळ आहे ते आज मला परत करता येईल। याच्यापूर्वी 2दा झालं, मी 2दा नगरसेवक होतो, पण आता हे तिसऱ्यांदा मला या ठिकाणी नगरसेवक एक संधी मिळाली आहे, त्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। राजकीय जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, मात्र अशा महत्त्वाच्या दिवशी कौटुंबिक कठीण प्रसंग जो आला, कधी विचार केला होता असा प्रसंग घडू शकतो? मला कधी जीवनात असा प्रसंग येईल हे क्वचितही वाटलं नव्हतं आणि आज मला जे आलं तिकडे काम, इकडे मी मुखाग्नी देत असताना अशा प्रकारचे आज माझे पाहुणे तिकडे आणि मी इकडे, तरी मला ते दुःख सारून जनतेसाठी या ठिकाणी पोहोचावं लागलं। जनतेचं सुखदुःख हेच आपलं सुखदुःख, आपल्या आईचं सुखदुःख असं समजून मी या ठिकाणी काम करणार आहे। त्याच्यामुळे मला ते कठीण वाटलं नाही आणि सहज शक्य झालं। ज्या पद्धतीने नागपूरमध्ये महायुती घडत असताना मोठ्या प्रमाणावर कुठेतरी रस्सीखेच दोन्ही पक्षांमध्ये झाली, अवघ्या 8 जागा तुमच्या पक्षाच्या वाट्याला आल्या आणि त्याच्यामध्ये कठीण प्रसंगी तुम्हाला B फॉर्म जो आहे तो मिळाला। कधी विचार केला होता? मी कदापिही मनात डोक्यामध्ये माझ्या सकाळपर्यंत विचारच नव्हता। आज सकाळपासून सगळे कार्यकर्ते B फॉर्मसाठी धावत होते, AB फॉर्मसाठी, मात्र तुम्ही ते धावू शकत नव्हते, तरी पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली। माझ्या घरापर्यंत उमेदवारी अर्ज पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी सगळ्यांनी केला आणि आज माझी वाट बघत होते की तुम्ही कधी येता। तोपर्यंत माझ्या पक्षश्रेष्ठीने वाट पाहिली आणि मला शेवटच्या क्षणात तो माझ्या आईला अग्नी दिल्यानंतर लगेच मला हातात फॉर्म मिळाला। शिवसेनेच्या वाट्याला नागपुरात अवघ्या 8 जागा युतीमध्ये आलेल्या आहे आणि त्या 8 पैकी एक उमेदवारी जी आहे ती योगेश गोन्नाडे यांना मिळालेली आहे। आणि आईचा मृत्यू झाल्यानंतर एका बाजूला योगेश आपल्या आईला मुखाग्नी देत होते आणि त्या क्षणाला पक्षाने त्यांना AB फॉर्म दिला, त्यांची उमेदवारी जी आहे ती निश्चित केली। आज सकाळपासूनच किंबहुना कालपासून सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या AB फॉर्मसाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत, धावपळ करत आहेत, मात्र अनेकांना संधी मिळत नाही आहे आणि योगेश यांच्या जीवनामध्ये कौटुंबिक कठीण प्रसंग आलेला असताना पक्ष त्यांच्या बाजूला उभं राहिला आणि त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।